अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो बघा, उद्या 28 मार्च गुरुवार अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण उद्याच्या गुरुवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। खरं तर गुरुवार आणि संकष्टी चतुर्थी दोनही दुर्मिळ योग एकाच दिवशी आल्याने उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे। बघा, चतुर्थी ही तिथी जी आहे ती गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, अडलेल्या प्रत्येक कामांमध्ये मार्ग भेटण्यासाठी, घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। यातीलच एक विशेष महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जो उद्याच्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला सकाळीच करायचा आहे। बघा, उद्या सकाळीच उठल्याबरोबर तुम्हाला या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यात ही एक वस्तू घालायची आहे। जर उद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही या दिशेला हा दिवा लावलात आणि दिव्यात जर ही एक वस्तू घातली तर अखंड गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल। तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात आलेले एखादे संकट असेल तर ते संकट टळून जाईल। तुमच्या प्रत्येक कामांमध्ये तुम्हाला मार्ग मिळत जाईल आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होत जाईल। तुमची, तुमच्या घराची, तुमच्या मुलांची, सगळ्यांचीच भरभरून प्रगती होईल। खरं तर चतुर्थीचा जो दिवस आहे तो स्नानासाठी, दानासाठी, गोमातेच्या सेवेसाठी आणि त्याचबरोबर दीपदानासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तसं तर आपल्याला इतर वेळेस दीपदानाचं पुण्य नाही मिळवता येत किंवा आपल्याला ते नाही जमत, पण जेव्हा विशिष्ट तिथी आणि विशिष्ट मिती असते ना, त्या दिवशी जरी आपण दीपदान केलं तर त्याचं असंख्य पटीने आपल्याला पुण्य लाभतं। मग आता उद्याच्या दिवशी जर हा एक उपाय केला तर तुम्हाला संपूर्ण दीपदानाचंही पुण्य लाभेल, इच्छित मनोकामनाही पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्तीही होईल। आता काय उपाय आहे, कुठे दिवा लावायचा आहे, नक्की कसं करायचं आहे, हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा जो उपाय आहे हा आपल्याला उद्या सकाळी कमीत कमी 7:30 ते 6:30 म्हणजे 6:30 ते 7:30च्या दरम्यान करायचं आहे। ज्यांना नसेलच शक्य त्यांनी कमीत कमी 9च्या आतमध्ये करण्याचा तरी प्रयत्न करा। यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे आपल्याला एक कणकेचा दिवा। आपलं जे देवघर आहे, देवघरामध्ये जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल, फोटो असेल, प्रतिमा असेल, त्याच्या समोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे, त्याच्यानंतर एक दिवा घ्यायचा आहे। रेग्युलर आपण जो दिवा लावणार आहोत म्हणजे देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तो दिवा वेगळा असणार आहे आणि उद्याचा हा जो स्पेशल दिवा मी तुम्हाला सांगत आहे तो दिवा वेगळा असणार आहे। ठीक आहे, नेहमी जो दिवा लावतो तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे। आता एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मोजून 108 मुगाचे दाणे घालायचे आहेत। हिरवा मूग जो असतो बघा, हा हिरवा मूग तुम्हाला 108 दाणे, एक एक दाणा घालायचे। एक एक दाणा घालत असताना गणपती बाप्पांचं स्मरण करत, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करत तो एक एक दाणा त्या प्लेटमध्ये घालायचा आहे। त्याच्यानंतर 108 दाणे तिथे घालून झाले की त्याच्यानंतर जो कणकेचा दिवा आपण घेतलेला आहे हा कणकेचा दिवा त्या मुगांवरती ठेवून द्यायचा आहे। याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला पांढरी रुई असते किंवा शमीचं झाड असतं, धोत्र्याचं झाड असतं, तिघांपैकी कुठलंही झाड चालेल। याचं एखादं पान घरी आणायचं आहे, आणि ते बारीक वाटून घ्यायचं किंवा कुटून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरला लावलं तरीही चालेल, त्याची एक पेस्ट तयार होईल। त्याच्यानंतर एक फुलवात घ्यायची आहे, जी गोल वात असते तिला फुलवात असं म्हणतात, ही फुलवात घ्यायची आहे आणि जे आपण याची कूट करून घेतलेलं आहे, शमीचं किंवा धोत्र्याचं किंवा रुईचं जे पान असेल त्याचं जे काही आपण कूट करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला ही फुलवात जी आहे ती बुडवायची आहे आणि त्याच्यानंतर ही फुलवात तुम्हाला त्या कणकेच्या दिव्यामध्ये घालायची आहे। दिव्यामध्ये शुद्ध तूप घाला, नसेलच बाय चान्स तुमच्याकडे तर मग तेल घाला आणि हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करा। ठीक आहे, हे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला 21 लवंगा घ्यायच्या आहेत।
मोजून 21 लवंगा घ्यायच्या आहेत आणि ह्या 21च्या 21 लवंगा तुम्हाला अभिमंत्रित करत, म्हणजे एक लवंग आपल्या उजव्या हातावरती घ्यायची आहे, उजव्या हातावरती घेऊन त्या लवंगाकडे बघून निश्चित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांचं स्तोत्र किंवा अथर्वशीर्षम असेल किंवा मग बाप्पांचा एखादा मंत्र तुम्हाला येत असेल, ओम गण गणपते नमो नमः किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, जोही मंत्र सिद्ध मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे। इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे आणि ते लवंग तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचं आहे। असे एक एक लवंग तुम्हाला अभिमंत्रित करत तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहे। आता हा जो दिवा आहे जो तुम्ही सकाळीच लावलेला आहे, हा दिवा तुम्हाला असाच पेटता ठेवून द्यायचा आहे। संध्याकाळी 6-6:30 वाजले, आता दिवा विझला असेल तरीही चालेल, संध्याकाळपर्यंत पेटता राहील एवढंच तूप तेल घाला, जर विझला असेल तरीही चालेल आणि पेटता असेल तरीही चालेल। पेटता समजा असेल तर दिवा तिथेच ठेवून द्या, फक्त दिव्यामध्ये घातलेल्या ज्या लवंग आहेत त्या दिव्यातून काढून एका चमच्याने काढा आणि एका मातीच्या पंटीमध्ये ठेवा आणि त्याच्यासोबत 4-5 कापराच्या वड्या घाला आणि हा जो कापूर तुम्ही ठेवलेला आहे म्हणजे कापूर आणि लवंग तो प्रज्वलित करा। प्रज्वलित करत असताना तुम्हाला हा जो धूर तयार होईल किंवा हे जे प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल हे संपूर्ण घरभर फिरवायचं आहे आणि गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे। त्याच्यानंतर दिव्याच्या खाली ठेवलेले जे आपण मूग आहेत, हिरवे मूग, हे हिरवे मूग तुम्हाला काढायचे आहेत। हे 108 हिरवे मूग काढायचे, ते लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचे आहेत आणि ही जी छोटीशी पोटली तयार होईल 108 मुगांची ही सतत तुमच्या सोबत तुम्हाला ठेवायची आहे। कामासाठी नोकरीसाठी बाहेर पडत असाल तर सोबत ठेवा, मुलं शिक्षणासाठी बाहेर पडत असतील मुलांच्या सोबत ठेवा, तुमचे पती जर व्यवसायासाठी बाहेर पडत असतील तर पती सोबत द्या आणि ती गल्ल्यात ठेवायला सांगा। जिथे जिथे यशाची गरज आहे, जिथे जिथे तुम्हाला प्रगती हवी आहे, जिथे इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी असं वाटत आहे त्या प्रत्येक ठिकाणी पोटली फक्त सोबत ठेवून द्या, असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल। चतुर्थीचा हा उपाय तुम्हाला 1001% सांगते शीघ्र फलदायी आहे। खरं तर हिरवा मूग हा गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे आणि चतुर्थीच्या दिवशी हिरव्या मुगाचे उपाय हे विशेष महत्त्वाचे मानले जातात। जेव्हा तुम्ही एक हिरवा मुगाचा दाणा अभिमंत्रित करत त्या प्लेटमध्ये ठेवाल आणि त्याच्यावरती जेव्हा तुम्ही हा कणकेचा दिवा प्रज्वलित कराल, खरं तर त्या क्षणात गणपती बाप्पा तुमच्याकडे आकर्षित होतील, गणपती बाप्पा तुमच्याकडे प्रसन्न होतील आणि जेव्हा बाप्पा आपल्याकडे प्रसन्न होतील त्यावेळेस तुम्ही जी इच्छा म्हणत असाल किंवा इच्छा व्यक्त करत असाल त्या प्रत्येक इच्छेला ती तथास्तु म्हणत राहतील आणि जेव्हा तुमची सेवा तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा नक्कीच कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल। तसंच जेव्हा तुम्ही ती फुलवात बघा, फुलवातीचं महत्त्व हे विशेष तिथीला खूप जास्त आहे। जेव्हा धोत्र, शमी किंवा मग रुईचं हे तीनही जे झाडं आहेत ही गणपती बाप्पांना प्रसन्न करणारी किंवा गणपती बाप्पांना प्रिय असणारी झाडे आहेत ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो। जेव्हा तुम्ही ह्या झाडाच्या पानाची पूड कराल आणि त्याची फुलवात तुम्ही बुडवून ती जेव्हा प्रज्वलित कराल, खरं तर त्या क्षणात गणपती बाप्पा जे आहेत ते गणपती बाप्पा अखंड स्वरूपात तुमच्या घरामध्ये प्रसन्न राहतील। जेव्हा ही फुलवात दिवसभर तुमच्या घरामध्ये पेटत राहील, प्रज्वलित होत राहील, तेव्हा बाप्पांचा तुमच्या संपूर्ण घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये वास राहील। असदृश्य रूपाने का होईना पण गणपती बाप्पा हे तुमच्या घरामध्ये प्रसन्न राहतील आणि साक्षात असाक्षात रूपाने तुम्हाला काहीतरी आशीर्वाद नक्कीच देऊन जातील। कारण दिव्याची जी ज्योत आहे ती जशी प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल, जशी ती पेटायला सुरुवात होईल, तसं घरामध्ये ही दिव्य शक्तींचा वास यायला सुरुवात होईल। जेव्हा तुम्ही हे 108 मुगाचे दाणे जे अभिमंत्रित कराल आणि जे एका पोटलीमध्ये तुमच्या सोबत ठेवाल, तेव्हा ही पोटली आयुष्यभर तुम्हाला साथ देत राहील आणि जेव्हा तुम्ही ते अभिमंत्रित केलेले ज्या लवंग आहेत बघा, लवंग ही माता लक्ष्मीला असेल, बाप्पांना असेल प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। लवंगाचे उपाय हे धनप्राप्तीसाठी विशेष महत्त्वाचे असतात। जेव्हा ही लवंग तुम्ही त्या कापरासोबत प्रज्वलित कराल तेव्हा घरातील सगळी निगेटिव्हिटी, नकारात्मकता संपून जाईल, कारण लवंगामध्ये कुठलीही नकारात्मकता क्षणात शोषली जाते। जेव्हा तुम्ही हे लवंग अभिमंत्रित करून त्याचा धूर घरामध्ये कराल तेव्हा घरामध्ये एक प्रसन्नता आणि सकारात्मकता येईल। अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, सगळ्यांनी नक्कीच करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।